हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 7 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाला झोप मिळावी, तिला आराम करता यावा यासाठी कृष्णाने आणि दुष्यंतने अथक मेहनत केली. कृष्णाने झोपण्याची मेहनत केली, पण दुष्यंतने तिची सगळी कामं केली. बाळजाबाई अनुसूया अगदी तिच्या मागे लागल्या होत्या हात धुवून, हे काम कर ते काम कर, पण दुष्यंतने सगळी कामं केली आणि कृष्णाला झोप मिळवून दिली. त्यानंतर कृष्णाचा अभ्याससुद्धा घेतला, तिला बाराखडी लिहायला शिकवली. म्हणजे एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे पूजाने समरचे कान भरले आहेत. दुष्यंतने तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगितलंय आणि दुष्यंतने माझा विश्वासघात केला होता असं सुद्धा म्हणाली. त्यामुळे समर खूप चिडलाय. त्याने चक्क दुष्यंत आणि कृष्णाचा अपमान केलाय आणि कृष्णाला सांगितलंय, तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष ठेव, त्याची लक्षणं काही चांगली नाहीये. हे ऐकून या दोघांना मोठा धक्काच बसला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत भांडी घासत असतो आणि कृष्णा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मस्त आराम करत असते. दुष्यंत हा एक भांडी घासतो आणि म्हणतो, पाहिलं का कसं आरशासारखं चमकतंय? कृष्णा म्हणते, हो चमकतंय दुष्यंत सरकार, पण तुम्हाला ना हे शोभत नाही, तुम्ही जा, मी धुती भांडे. पण दुष्यंत तिला समजावून सांगतो, कारभारीनबाई, आता काय पहिलेचा जमाना नाही राहिला आहे. ही बायकांची कामं, ही बाप्यांची कामं, सगळी कामं सगळे करतात आता. जसं बायका बाप्यांची कामं करतात तसं बापेसुद्धा बायकांची कामं करतात. आणि आता माझी कारभारीनबाई शाळेत चालली आहे, तिला आराम नको का? म्हणून हे काम तर मीच करणार, भांडी मीच घासणार. पण कृष्णा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, अहो ऐका, हे काम तुम्हाला शोभत नाही, तुम्ही नका करू. दुष्यंत विचारो, मला काय जमत नाही का हे काम? मी काय चांगली भांडी घासत नाही का? कृष्णा त्याला सांगते, अहो खूप चांगली भांडी घासताय, माझ्यापेक्षा चांगली, पण नको ना, मी करते ना. तर दुष्यंत म्हणतो, याचा अर्थ कारभारीनबाई तुम्ही माझा अपमान करताय. कृष्णा म्हणते, अहो यात अपमान कसला? दुष्यंत म्हणतो, नाही नाही, जर तुम्ही मला भांडी घासू दिली नाही ना तर माझा अपमान होणार आणि मी माझा अपमान सहन करणार नाही. कृष्णा घाबरते आणि म्हणते, अहो मी तुमचा अपमान नाही करत आहे. दुष्यंत म्हणतो, नाही, माझा खूप अपमान होतोय, मी काही सहन करणार नाही. असं म्हणून तो कृष्णाला तिथून जायला सांगतो. कारभारीनबाई तुम्ही नाही गेल्या ना तर माझा खूप अपमान होईल बरं का? कृष्णा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, जाते मी. कृष्णा उभी राहते, दुष्यंतला म्हणते, अहो ऐका, मला घासू द्या. दुष्यंत म्हणतो, अपमान. कृष्णा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, जाते मी. कृष्णा तिची बॅग उचलते, दुष्यंताकडे पाहतच राहते. पण दुष्यंत म्हणतो, अपमान. कृष्णा घाबरून तेथून निघून जाते. दुष्यंत मात्र निवांत भांडी घासत असतो. फ्रेंड्स, दुष्यंतसारखा रांगणे पाटलांचा एकुलता एक वारस, ज्याने आयुष्यभर एखाद्या राजकुमारासारखं आयुष्य जगलंय, एवढा शिकलेला, स्वतःच्या जीवावर सुद्धा तो लाखो रुपयांची नोकरी करू शकतो, बिझनेस करू शकतो. पण दुष्यंत फक्त कृष्णासाठी या गावात राहिलाय. शहरात राहण्याचं, जगण्याचं, विदेशात जाण्याचं स्वप्न त्याने सोडून दिलंय आणि आता कृष्णाने शिकावं यासाठी चक्क घरकाम करतोय, घरातली भांडी घासतोय, इतर कामं करतोय. नवरा असावा तर दुष्यंतसारखा. तो हिरो नंबर 1 आहे की माहीत नाही, पण नवरा नंबर 1 नक्कीच आहे एवढं मात्र खरं. आणि ही भांडी घासत असताना सुद्धा, अरे यार काय काम करावं लागतंय असं तो नाही म्हटला. ही भांडी घासताना सुद्धा तो खूप एन्जॉय करत होता. आणि यातच त्याचा मोठेपणा आहे की प्रत्येक काम तो मनाने करतो. हा सीन खरंच भारी आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि इकडे बाळजाबाई खुश असते आणि विचार करते, वा रे वा, रात्री मी त्या कृष्णेला कामाला लावलं. रात्रभर कृष्णा रात्र शाळेत जाऊन आली आणि आता सकाळ झाल्या झाल्या घरी परत आल्यावर त्या अनुसयेने तिला भांडी घासायला लावली. म्हणजे आता आम्ही दोघी मिळून त्या कृष्णाची चांगलीच वाट लावणार. एकदा का भांडी घासून झाली, मी कृष्णाला माझं काम सांगणार, तिला काय आराम करू देणार नाही. एवढ्यात कृष्णा तेथे येते. बाळजाबाई तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णे, मला आहे ना खूप भूक लागली आहे आणि गरमागरम शिरा खाण्याची इच्छा होतीये, शिरा बनवतेस का? कृष्णा काहीच बोलत नाही. बाळजाबाई तिला सांगते, आणि शिरा आहे ना असा तसा नका बनवू, असा एकदम लय भारी बनव. तेवढ्यात समर तेथे येतो. समरसुद्धा कृष्णाला काहीतरी काम सांगायलाच आलेला असतो. पण तेवढ्यात तो बाळजाबाईला पाहतो आणि बाळजाबाईसुद्धा कृष्णाला कामाला जुमतीये हे पाहून त्याला खूप आनंद होतो. पहिल्यांदा बाळजाबाईला पाहून समरला आनंद झालाय. बाळजाबाई कृष्णाला सांगते, एक काम कर, शिऱ्यात आहे ना गावरान तूप,
केळी, सुकामेवा, काजू, बदाम, हा असं सगळं टाक, म्हणजे कसा शिरा खायला मजा येते. कृष्णा म्हणते ठीक आहे, मी आधी हातपाय तोंड धुते आणि मग करून देते. बाळाबाई म्हणते ठीक आहे, पण लवकर कर. कृष्णा म्हणते हो, आणि कृष्णा तेथून जाते. हे सगळं पाहून समरला खूप आनंद होतो की बाळाबाई सुद्धा कृष्णाला छळतीये, आणि समर आपल्या रूममध्ये जातो. बाळाबाई मात्र खुश असते, मी कृष्णाला कसं कामाला जुंपलं, तिला कसा त्रास देते. आणि इकडे आपली दुसरी सासूबाई म्हणजे अनुसूयाबाई चक्क रूममध्ये पायावर पाय टाकून एखाद्या राणीसारखी द्राक्ष खात बसलेली असते. खुश असते की मी कृष्णाला चांगलं भांडी घासायला लावलं, तिला काही आराम करू दिला नाही. तेवढ्यात समर आतमध्ये येतो आणि म्हणतो, अरे वाय, तुझी तर लय मजा चालली हाय, मजा करते हाय तू. आणि अनुसूया विचारते, सांगितलं कृष्णाला सरबत बनवायला? तर समर सांगतो, अगं तू सांगितल्याप्रमाणे मी सरबत बनवायला सांगायला चाललो होतो, पण तेवढ्यात ती बाळजा आली आणि कृष्णाला तिने दुसरंच काम सांगितलं. कशी म्हणते, गरमागरम शिरा बनव, सुका मेवा, गावरान तूप टाकून. पण जाऊ दे, मी पण म्हटलं चांगलंच आहे ना, कृष्णाने काम करत राहायला पाहिजे. तिला आणखीन एक काम वाढलं. एकदा का हे काम झालं मग आपलं काम सांगूया. अनुसूया म्हणते, आज त्या कृष्णाला काही आराम करू द्यायचा नाही, दिवसभर झोपली नाही मग काय रात्र शाळेत ती जात नाही. असा विचार करून अनुसूया सुद्धा खूप खुश होते. म्हणजे पहिल्यांदाच अनुसूया आणि बाळजाबाईचं एका गोष्टीवर एकमत झालंय, ते म्हणजे कृष्णाला त्रास द्यायचा, आराम करू द्यायचा नाही, म्हणजे ती रात्र शाळेत शिकायला जायला नको. कृष्णा ही आवरून सावरून किचनमध्ये येते आणि बाळजाबाईसाठी गरमागरम शिरा बनवण्याची तयारी करत असते. पण तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. फ्रेंड्स, दुष्यंतचा हा लुक खूप भारी आहे. खरंच तो नोकरासारखाच दिसतोय. दुष्यंत म्हणतो, ओ कारभारीणबाई, काय करताय हे? तर कृष्णा सांगते, मी आतमध्ये आले तर बाळजाबाईला शिरा खाण्याची खूप इच्छा झाली होती. बाळजाबाईंनी सांगितलंय मी त्यांच्यासाठी शिरा बनवते. तर दुष्यंत म्हणतो, नाही, तुम्ही काय बनवायचं नाही, मी सांगितलं ना, तुम्ही फक्त झोप घ्यायची, आराम करायचा. चला जा बरं तुमच्या खोलीमध्ये आणि झोपा, मी शिरा बनवतो. तर कृष्णा म्हणते, आओ कशाला उगच, मी बनवते ना, 2 मिनिटात बनेल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. पण दुष्यंत काय ऐकत नाही आणि कृष्णाला जबरदस्तीने रूममध्ये जायला सांगतो. कृष्णा निघून जाते आणि दुष्यंत म्हणतो, काय बाळजाबाई, चला आज तुम्हाला माझ्या हातचा शिरा खायला मिळेल. असं म्हणून दुष्यंत चक्क शिरा बनवू लागतो. आणि इकडे बाळजाबाई मैनावती आपल्या रूममध्ये येतात. बाळजाबाई राणीसारखी बसते. मैनावती तिला सांगते, बाळजाबाई तुम्हाला माहिती आहे का, कृष्णा रात्र शाळेत शिकायला चालली ना, गावात त्याची जोरदार चर्चा आहे. गावातल्या लोकांना कृष्णाचा खूप अभिमान वाटतोय की कृष्णा आता शिकतीये, आता ती अडाणी राहणार नाही. आणि कृष्णाचा आदर्श घेऊन अनेक गावकरी सुद्धा आता शिकायचं म्हणताय, शाळेत जाताय. कृष्णाचा चांगलाच उदो उदो होतोय. बाळाबाई म्हणते, असं का? मैनावती तू नको टेन्शन घेऊ, हा उदो उदो आहे ना फक्त थोड्या दिवसांचा आहे. कारण मी त्या कृष्णाला आहे ना काही आरामच करू देणार नाहीये. त्यात ती अनुसूया सुद्धा कृष्णाला काही निवांत बसू देत नाही. म्हणजे दोघीकडून दोघी आम्ही तिला चांगलंच ताणणार. आणि ग्रामपंचायतचं काम, सरपंचाचं काम, त्यानंतर शाळेचं काम, घरचं काम, हे करता करता त्या कृष्णाची अशी ओढाताण होईल, अशी ओढाताण होईल की ती रात्र शाळेत जाणं सोडून देईल. आणि मग तिचं शिकण्याचं स्वप्न पण अधुरं राहील आणि गावात तिचा उदो उदो सुद्धा होणार नाही. म्हणजे एकाच दगडात अनेक पक्षी मरतील. मैनावती खूप खुश होते. बाळजाबाईला आपला प्लॅन नक्की यशस्वी होईल अशी फुल गॅरंटी असते. आणि तेवढ्यात घरातला नौकर तेथे येतो आणि म्हणतो, बाळजाबाई तुमच्यासाठी गरमागरम शिरा आणलाय. बाळजाबाई विचारते, कृष्णाने का नाही आणला, तू का आणलास? तर हा नौकर सांगतो, दुष्यंत सरकार म्हणाले की तू घेऊन जा. बाळजाबाईला असं वाटतं की दुष्यंतने पाठवला असेल. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, ठेव इथे आणि जा. आणि बाळजाबाई या शिऱ्याकडे पाहत असते. शिरा तर चांगला बनलेला असतो, पण हा कृष्णाने बनवलाय की नाही असा प्रश्न बाळजाबाईला पडतो. आणि मग बाळजाबाई या शिऱ्याची प्लेट हातात घेते आणि पहिला घास खाते. पण शिरा काही वेळा चांगला झालेला नसतो. बाळजाबाईला समजत नाही की हा कृष्णाने नाही बनवलाय. तिला असं वाटतं की जाऊ द्या, ठीक बनलाय. आणि मैनावती विचारते, काय झालं, चांगला नाही बनला का? बाळजाबाई सांगते, ठीक बनलाय, पण आता मला दुसरं काहीतरी खाण्याची इच्छा झाली आहे. थोड्या वेळाने कृष्णाला दुसरं काहीतरी बनवायला सांगते. मैनावतीला खूप आनंद होतो. बाळजाबाई म्हणते, मैनावती तू पाहतच राहा, त्या कृष्णाला आहे ना दिवसभर एका क्षणाची उसंत मी देत नाही. हे बनवलं का ते बनव, हे झालं का ते कर. दिवसभर तिला कामाला जुंपलं ना, मग कशी रात्र शाळेत जाते ना ते मी बघतेच. हा विचार करून बाळजाबाई सुद्धा खुश होते. मैनावतीला तर आनंद झालेलाच असतो. दुष्यंत
शिरा बनवून आपल्या रूममध्ये जात असतो तेवढ्यात समर त्याला पाहतो आणि विचारतो, ए दुष्यंत, किचनमधून कुठून आला आणि हा काय अवतार करून ठेवलाय? तर दुष्यंत सांगतो, अरे आजकाल बायकोच्या हिरो नंबर 1ची नोकरी आहे ना मला. अरे ती कृष्णा रात्र शाळेत गेली होती ना, म्हणून ती झोपायला गेली आहे आणि ही सगळी कामं मीच करत होतो. समरला मोठा धक्काच बसतो. समोर विचारतो, घरची सगळी कामं तू करत होता? तर दुष्यंत सांगतो, त्यात काय झालं मग, कृष्णा आता एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळते, मग थोडीफार कामं मी केली तर काय फरक पडतो? कृष्णा आराम करते ना, चल येतो मी. समोर म्हणतो, भय भय, आणि दुष्यंत तेथून निघून जातो. समरला मोठा धक्काच बसतो आणि समर अनुसयाच्या रूममध्ये येतो. अनुसया निवांत बसलेली असते. समर म्हणतो, ए आय, तू काय इथे मोबाईल वापरत बसलीये? तिकडे कृष्णा झोपलीये, आराम करतीये. अनुसया विचारते, असं कसं? समर सांगतो, अगं तो बायकोचा बैल आहे ना, तो दुष्यंत, कृष्णाची सगळी कामं तो करतोय आणि कृष्णा मस्त झोपलीये. हे ऐकून अनुसयाला खूप राग येतो. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहायला मजा येते. आणि इकडे नौकर हा बाळजाबाईच्या रूममध्ये येतो आणि प्लेट घ्यायला जात असतो. बाळजाबाई म्हणते, जा ही प्लेट घेऊन जा. तर नौकर विचारतो, काय झालं, तुम्ही शिरा नाही खाल्ला? तर बाळजाबाई म्हणते, मला नाही खायचं आहे, मला दुसरं काहीतरी खायचं आहे. तर हा नौकर म्हणतो, पण दुष्यंत सरकारांना वाईट वाटेल ना? बाळजाबाई विचारते, त्याला का वाईट वाटेल? तर हा नौकर सांगतो, कारण त्यांनी शिरा बनवलाय ना. हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई विचारते, काय, दुष्यंतने शिरा बनवलाय? जा तू. हा नौकर निघून जातो. बाळजाबाई विचार करते, शिरा दुष्यंतने बनवला याचा अर्थ सकाळपासून सगळी कामं दुष्यंतच करतोय, मग ही कृष्णा काय करतेय? असा विचार करून बाळजाबाई रागारागाने आपल्या रूम बाहेर पडते. आणि इकडे दुष्यंत सगळी कामं आवरून आपल्या रूममध्ये येतो. तर कृष्णा ही निवांत शांत झोपलेली असते. दुष्यंत कृष्णाजवळ बसतो. त्याच्या लक्षात येतं की कृष्णाला घाम आलाय. तो वर पाहतो तर कदाचित फॅन चालू नसेल किंवा लाईट गेलेली असेल. त्यामुळे दुष्यंत हा तोंडाने फुंकर तिच्या चेहऱ्यावर मारतो आणि मग त्यानंतर त्याच्या खांद्यावर जो गमछा असतो, जो कपडा असतो, तो कपडा गोल गोल फिरून कृष्णाला हवा मारण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा झोपेत सुद्धा खूप क्यूट दिसत असते आणि मग ती दुष्यंतच्या बाजूने तोंड करून झोपते. दुष्यंत तिला प्रेमाने झोपवत असतो. कृष्णाची झोपमोड नाही झाली पाहिजे असा त्याचा प्रयत्न असतो. आणि त्याच वेळेस अनुसया आणि बाळजाबाई तेथे येतात आणि कृष्णा निवांत झोपलीये आणि दुष्यंत तिची सेवा करतोय. हे पाहून या दोघींना मोठा धक्काच बसतो. या दोघी एकमेकींकडे रागारागाने पाहतात आणि आता या कृष्णाला काही झोपू द्यायचं नाही असा विचार करून दोघीही आतमध्ये येतात. बाळजाबाई जोरात ओढून म्हणते, ए कृष्णे, उठ, मला चहा बनवायचा आहे. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. अनुसया सुद्धा म्हणते, वय वय, उठ लवकर, मला सुद्धा तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे. दुष्यंत म्हणतो, हे हळू बोला ना, झोपलीये ती. तर बाळजाबाई म्हणते, झोपलीये म्हणजे? अरे मला तिच्या हातचा चहा प्यायचा आहे ना, उठव तिला लवकर. तर दुष्यंत कृष्णाच्या कानावर हात ठेवतो आणि म्हणतो, शांत बसा, ओढू नका. अनुसया म्हणते, मला सुद्धा तिच्या हातचा चहा प्यायचा आहे, तल्लप लागली आहे मला. दुष्यंत म्हणतो, तुम्हाला सुद्धा आत्ताच तल्लप लागायची होती का? ठीक आहे ना, हळू बोला, तुम्हाला काय लागतं ना ते मी बनवून देतो, पण दोघे आत्ताच्या आता बाहेर जा बरं, उगाच आरडाओरडा करू नका. कृष्णाला झोपायचं आहे, रात्रभर शाळेत जागली आहे ती, आज रात्री पण तिला शाळेत जायचं आहे. असं म्हणून दुष्यंत या दोघींना तेथून हाकलून लावतो. दोघी रागारागाने बाहेर पडतात. दुष्यंतला कळतच नाही या दोघी अशा का वागल्या. दुष्यंत पाहतो तर कृष्णा काही जागी झालेली नसते, निवांत झोपलेली असते. दुष्यंत प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि मग कृष्णाला काही न बोलता तिचा हात आपल्या हातातून सोडवतो आणि आता या दोघींसाठी चहा बनवावा लागेल असा विचार करून बाहेर पडतो. कृष्णा झोपलेलीच असते. ह्या दोघीजणी अनुसया आणि बाळजाबाई हॉलमध्ये येतात आणि बाळजाबाई अनुसयावर चिडून विचारते, काय ग, माझी कॉपी कशाला करते? मला चहाची तल्लप लागली तेव्हाच तुला पण चहाची तल्लप लागली का? तर अनुसया चिडून म्हणते, ए बाळजा, तुझा काय संबंध ग? मी आधी गेले होते, मला चहाची तल्लप लागली होती, तू आधी बोलली म्हणून तुला लागली असं होत नाही. आणि तुझा काय संबंध आहे ग? आता कागदोपत्री तू आढळरावांची बायको सुद्धा नाही राहिली आहे, तुझा घटस्फोट झालाय. आता कायद्याने मी आढळरावांची बायको आहे, त्यामुळे या घरावर, या सगळ्या संपत्तीवर माझा हक्क आहे. तू तुझा बोडा बिस्तरा उचल आणि चल निघ इथून. बाळजाबाई चिडून म्हणते, हे अनुसये, माझा बोजा बिस्तरा उघडण्याआधी ना मी ना तुमच्या सगळ्यांचं जीणं कसं हराम करते ना ते तू पाहतच राहा. अनुसया म्हणते, चल ग, आली मोठी आमचं जीणं हराम करायला. अगं तुझ्या लेकाने तुझ्या सुनेनेच तुला या घराबाहेर काढलंय ते पहा आधी. बाळजाबाई म्हणते, माझ्या लेकासाठीच मी त्या पेपरवर सही केली, नाहीतर नसती केली. ही बाळजा कोणासमोर झुकत नसते. अनुसया म्हणते, झुकली ना,
स्वतःच्या सुनेसमोर झुकली. तुझ्या सुनेने तुझी कशी जिरवली ना ते आम्ही सगळ्यांनी पाहिलं आणि आता तुला ती घराबाहेर सुद्धा काढणार. बाळाजाबाई चिडून म्हणते, ए अनुसुये, जास्त बोलू नको, नाहीतर तुझी जीभच छाटून टाकीन. अनुसया म्हणते, ए बाळाजा, नीट बोलायचं माझ्याशी, कशी जीभ छाटते मी पाहतेस ना. तू अंगावर आली ना तर मी तुला शिंगावर घेईन. आणि या दोघींची चांगली सवतीची भांडणं रंगतात. तेवढ्यात दुष्यंत धावत पळत येतो आणि म्हणतो, अरे शांत बसा, बंद करा तुमची नळावरची भांडणं. कधी पाहावं तर भांडतच राहता. आणि काय हवंय तुम्हाला? तर बाळाजाबाई म्हणते, मला कृष्णाच्या हातचा चहा प्यायचा आहे. अनुसया म्हणते, मला सुद्धा कृष्णाच्या हातचा चहा प्यायचा आहे, मला तल्लप लागली आहे. दुष्यंतला खूप राग येतो. दुष्यंत म्हणतो, अरे हळू बोला ना, कृष्णा झोपलीये. बाळाजाबाई म्हणते, झोपली तर उठव मग तिला, मला तिच्या हातचा चहा प्यायचा आहे. अनुसया म्हणते, होय होय उठव तिला. दुष्यंत म्हणतो, तिला कशाला उठवायचं आहे? तुम्हाला फक्त तिच्या हातचा चहा प्यायचा आहे ना, मग डिट्टो तिच्यासारखा चहा मी बनवून देतो. अनुसया म्हणते, मला नाश्ता सुद्धा करायचा आहे. दुष्यंत म्हणतो, ते सुद्धा बनवून देतो. अनुसया विचारते, नाश्ता तू बनवणार? दुष्यंत म्हणतो, हो, का नाही. आता तुम्हाला दोघींना तर सगळं कृष्णाच्या हातचं पाहिजे. कृष्णा झोपलीये, मग तिची सगळी कामं तर मीच करणार. या दोघींना मोठा धक्काच बसतो. बाळाजाबाई म्हणते, दुष्यंत, तू ही कामं करायची नाही, जा त्या कृष्णाला उठव आणि सगळी कामं करायला सांग. दुष्यंत म्हणतो, नाही, कृष्णाला कुणीही उठवायचं नाहीये, कृष्णाला आराम करू द्यायचा, कृष्णा आराम करणार आहे. आणि तुम्ही दोघींनी सुद्धा तिला उठवायचं नाही. तुम्हाला जे हवंय ते सगळं मी बनवून देतो, पण तुम्ही शांत बसायचं. असं म्हणून दुष्यंत या दोघींना गप्प बसवतो. आता या दोघींना काय बोलावं ते कळतच नाही. दुष्यंत म्हणतो, दोघींनी शांत राहा, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा आणि नाश्ता घेऊन येतो, पण फक्त गप्प बसायचं. असं म्हणून दुष्यंत पुन्हा किचनमध्ये जातो. बाळाजाबाई अनुसयाचा चांगला जळफळाट होतो. आणि मग थोड्या वेळानंतर दुष्यंत हा पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये कृष्णासमोर येऊन बसलेला असतो. कृष्णा झोपलेली असते आणि दुष्यंत तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. कृष्णा खरंच खूप सुंदर क्यूट दिसत असते, त्यामुळे दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल असते. आणि मग कृष्णा झोपेतून उठते. तिला दिसतं की दुष्यंत तिच्या समोर बसलेला आहे. कृष्णा विचारते, अहो किती वाजले? दुष्यंत सांगतो, 10 वाजलेत. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा खाडकन उठून बसते आणि म्हणते, काय 10 वाजले? अहो तुम्ही मला का नाही उठवलं? किती कामं बाकी आहे, नाश्ता बाकी आहे, चहा पाणी बाकी आहे, स्वयंपाक बाकी आहे. दुष्यंत म्हणतो, शांत हो शांत हो, सगळं झालंय, नाश्ता पाणी सगळं झालंय. कृष्णा म्हणते, अहो असं कसं, नाश्ता तुम्ही केला का? तुम्ही केला? बापरे, तुम्ही का केला? दुष्यंत म्हणतो, का, मला काय नाश्ता बनवता येत नाही? अगं गरमागरम सुकामेवा घालून शिरा बनवलाय सगळ्यांसाठी. कृष्णा म्हणते, अहो तुम्ही कशाला बनवला? दुष्यंत सांगतो, त्यात काय झालं, मला काय शिरा बनवता येत नाही? कृष्णा म्हणते, नाही येतो बनवता. दुष्यंत तिला शिरा खायला देतो आणि म्हणतो, गुपचूप शिरा खायचा आणि कसं झालं ते सांगायचं, बाकीचं टेन्शन घ्यायचं नाही. आणि कृष्णा हा शिरा खाऊ लागते. दुष्यंत विचारतो, काय मग कसा झालाय? तर कृष्णा म्हणते, शिरा तर छान झालाय. आणि कृष्णा चक्क ढसाढसा रडू लागते. दुष्यंत विचारतो, हे रडायला काय झालं, रडतेस का? तर कृष्णा म्हणते, मी झोपून राहिले आणि सगळी कामं तुम्हीच केली. दुष्यंत म्हणतो, ए रडूबाई, त्यात का रडायचं, असं रडायचं नसतं. आणि एक दिवस मी काम केलं तर काही फरक पडत नाही, ते जाऊ दे, पाहू तू रात्रशाळेत काय शिकली. असं म्हणून दुष्यंत कृष्णाची बॅग आणतो आणि ही बॅग चेक करतो. तर यामध्ये कृष्णाने सगळं काही घरी परत आणलेलं असतं. दुष्यंतने रात्री तिला वॉर्निंग दिली होती, सकाळी मी चेक करेल की तुला दिलेलं पेन्सिल सगळं तू आणतेस की नाही. आणि कृष्णाने सगळं परत आणलेलं असतं, त्यामुळे दुष्यंत खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, सगळं परत आणलंय, काही विसरलेली नाहीये. कृष्णा हा शिरा खात असते. तिचा शिरा खाऊन होतो आणि दुष्यंत म्हणतो, कशी होती मग शाळा, मजा आली का रात्र शाळेत? तर कृष्णा सांगते, अहो शाळा काय सोपी नाहीये, लई डेंजर आहे. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, शाळेत काय डेंजर असणार आहे? तर कृष्णा म्हणते, अहो ते आ ई ते लय अवघड आहे. दुष्यंत म्हणतो, हो हो, आई 12 खडी, हा तू नवीन पहिल्या दिवशी गेली ना म्हणून तुला अवघड वाटली, एवढी काय अवघड नाहीये. तर कृष्णा सांगते, नाही, माझं तर हातच वळत नव्हता, अहो असा हात वळवायला गेले तर हातच दुखायला लागला. दुष्यंत म्हणतो, तेच सांगतो मी, पहिला दिवस होता ना त्यामुळे जमलं नसेल, पण जमेल तुला, तू टेन्शन घेऊ नको, चल आपण प्रॅक्टिस घेऊया. असं म्हणून दुष्यंत कृष्णाची वही बाहेर काढतो आणि म्हणतो, चल आपण आई असं सगळं लिहून काढूया, 20 वेळेस लिहायचं, म्हणजे तुला चांगली प्रॅक्टिस होईल. आणि मग दुष्यंत सगळ्यात आधी काढतो, कृष्णाला गिरवायला सांगतो. तर कृष्णा म्हणते, अहो तेच तर जमत नाहीये, गिरवताच येत नाहीये, खूप अवघड आहे.
दुष्यंत म्हणतो, अगं बाई, असंच प्रॅक्टिस करूनच जमतं. कृष्णा विचारते, काय प्लॅस्टिक? अहो प्लॅस्टिक ते चांगलं नसतं, पर्यावरणाला हानिकारक असतं. दुष्यंत म्हणतो, अगं बाई प्लॅस्टिक नाही, प्रॅक्टिस म्हण बरं. कृष्णा प्रॅ म्हणते. कटीस, मग कृष्णा कटीस म्हणते. म्हण बरं प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कृष्णाला बोलता येतं. दुष्यंत म्हणतो, पहा बरं किती छान बोललीस, लवकर शिकशील तू. प्रॅक्टिस म्हणजे सराव. पुन्हा पुन्हा सराव केला ना तर जमतं, तुला सराव करावा लागेल. असं म्हणून दुष्यंत कृष्णाला आ ई हे सगळं गिरवायला सांगतो. कृष्णा आ ई गिरवते, पण ई तिला काही जमत नाही. आणि कृष्णा म्हणते, आत्ता पा हे अवघड अक्षर आलं. अहो खूप अवघड हे ई, आणि मला एक कळत नाही, एक ई आहे ना, मग दुसरा ई कशाला दिला? दुष्यंत म्हणतो, अगं ते स्वर आहे. ई वेगळा आणि ई वेगळा. हा ई इमारतीचा, हा ई इडलिंबूचा. कृष्णा म्हणते, अहो सेमच तर आहे, इमारत इडलिंबू, त्यात काय वेगळं आहे? दुष्यंत तिला म्हणतो, अगं वेगळे म्हणून तर दिलंय, हा फक्त ई आहे ई, आणि दुसरा ई आहे. कृष्णा त्याच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, पाहिलं का नाही जमते, किती अवघड आहे. दुष्यंत तिला म्हणतो, अगं तुला सांगितलं ना प्रॅक्टिस करावी लागते. आता तुला एक उदाहरण देतो. तू त्या जनावरांना चारा खाऊ घालायला घेऊन जाते, पण पहिल्या दिवशी जनावर ऐकत नाही, वेळेवर घरी परत येत नाही. पण त्यांना सवय लावावी लागते की यावेळेस जायचं, मग सूर्यास्त होत असला की परत यायचं. मग एकदा सवय लागली की कसं ते परत येतात, त्यांना काही सांगायची गरज नसते, आपापल्या वाटेने ते परत येतात. तसंच आहे, जशी त्यांना प्रॅक्टिस होते ना तशी तुलासुद्धा होईल, तू ही प्रॅक्टिस करायची. कृष्णाला हे पटतं आणि दुष्यंत तिच्याकडून ही प्रॅक्टिस करून घेत असतो. फ्रेंड्स, खरंच कृष्ण आणि दुष्यंतचा हा सीन खूप भारी आहे. दुष्यंतसारखा नवरा खरंच आयुष्यभर प्रार्थना केल्यानंतर, देवाचा धावा केल्यानंतर भेटतो, एवढं मात्र खरं. या दोघांचा अभ्यास सुरू असतो आणि तेवढ्यात बंब्या कृष्णाला कॉल करतो आणि सांगतो, कृष्णा कोठेस तू, इकडे पंचायतीमध्ये लवकर ये. कृष्णा विचारते, काय झालं? तर तो सांगतो, अगं ते आपले आमदार साहेब आहेत ना, त्यांच्या कारभारीणबाई त्या आल्या आहेत आणि त्यांना काहीतरी मोठं काम करायचं आहे गावाच्या विकासामध्ये. त्यांनी तुला बोलवलं आहे, लवकर ये बरं. कृष्णा म्हणते, होय होय येते, आत्ताच आले मी. आणि कृष्णा ही दुष्यंतला सांगते, दुष्यंत सरकार, पंचायतीमध्ये एक महत्त्वाचं काम आहे, मी तेवढं करून येते. दुष्यंत म्हणतो, हो हो जा 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 जा. कृष्णा म्हणते, शिरा भारी झालता बरं का. आणि कृष्णा तेथून निघून जाते. दुष्यंत खूप खुश होतो. कृष्णा तारेवरची कसरत करते हे त्यालासुद्धा समजतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. कृष्णा ही शाळा शिकण्यासाठी मेहनत करते, पण तिच्यापेक्षा जास्त मेहनत दुष्यंत करतोय. दुष्यंतसारखा नवरा खरंच नवरा नंबर 1 आहे, एवढं मात्र खरं. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा आणि सावित्री या दोघांचं बोलणं सुरू असेल. तेव्हा सावित्री म्हणणार, पूजे, जर त्या दुष्यंत आणि तुझ्या प्रकरणाबद्दल समरला कळलं तर काय होईल? हे ऐकून पूजाला सुद्धा मोठा धक्का बसणार आणि पूजा म्हणेल, आई तू टेन्शन घेऊ नको, मी त्या समरला असं घोळात घेईल ना की मग तो समर फक्त माझंच बोलणं ऐकेल, त्याचा त्या कृष्ण आणि दुष्यंतवर कधीच विश्वास बसणार नाही. आणि मग पूजा ही समरला भेटायला येणार, त्याच्याशी लगट करणार आणि दुष्यंत आणि तिच्या नात्याबद्दल त्याला काही बाही सांगणार. नक्कीच असं सांगेल की दुष्यंतने मला फसवलं होतं, त्याने माझा फायदा उचलला आणि मग कृष्णाशी लग्न केलं. आणि हे सगळं ऐकून समरला खूप राग येईल. पण या दोघांना एकत्र दुष्यंत आणि कृष्णा पाहणार, पण ती पूजा आहे हे त्यांना कळणार नाही. समर घरी आल्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे त्याची चेष्टा करतील, काय मग गाडीत कोणती पोरगी होती, लग्नाचा बार उडून द्यायचा का? कृष्णा आणि दुष्यंत खुश असतील, पण समरला मात्र या दोघांचा खूप राग आलेला असेल. कारण पूजाने त्याला सांगितलंय की दुष्यंतने मला फसवलं, त्या कृष्णाने मला फसवलं, प्रेमाचं नाटक केलं, माझा फायदा उचलला. त्यामुळे समर चिडून म्हणेल, ए तुला कशाला ग फालतूच्या चौकशा आहे, तुला काय करायचं आहे, मी कोणत्या पोरीबरोबर होतो आणि काय होतो, तू ये ना तुझं काम कर आणि तुझ्या नवऱ्याला सांभाळ, तुझ्या नवऱ्याचा पाय ना खोलात चाललाय, पोरींना फसवतो. हे ऐकून दुष्यंत आणि कृष्णाला जबर धक्काच बसेल. समोर असा का बोलला हे त्यांना कळणारच नाही. मग त्यांना पूजाचं हे कट कारस्थान समजणार का, हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.